नमस्कार मंडळी. तर आम्हाला रिक्षावाल्याने इथल्या बस स्टॉपकडे सोडलं होतं, जिकडनं हा तिरुमला डोंगरला जाण्यासाठी या बसेस सुटतात. तर इथे AC आणि नॉन AC अशा दोन्ही टाईपच्या बसेस सुटतात. तर आम्ही केलेल्या बुकिंगमध्ये दर्शनाचा टायमिंग हा दुपारच्या 2चा होता आणि आम्ही निघालो होतो साधारण 3:30 वाजता इथून. कारण इथे असं आम्हाला कळण्यात आलं होतं, हॉटेलमध्येच कळलं होतं की इथे जे कोण एक नेते आले आहेत त्याच्यामुळे दर्शन हे 3 ते 4 तास थांबवण्यात आलं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही पण म्हटलं की चला आरामात उशिरात जाऊ आणि इथून आता आम्ही निघालो आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे चेकपोस्ट लागतो. तर ह्या चेकपोस्टवरती हा तुम्हाला दिसत असेल, तर इथे आपल्याला पूर्णपणे सगळ्या गाडी ते चेक करतात, सामान वगैरे आपल्याकडे काय आहे ते चेक करतात. प्लॅस्टिक घेऊन जायचं नाही आहे, प्लॅस्टिकच्या बॉटल्स घेऊन जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वरती फक्त 4 व्हीलर, प्रायव्हेट कार, प्रायव्हेट बसेस आणि ह्या गव्हर्नमेंटच्या बसेस तेवढ्याच आपण जाऊ शकतात. 2 व्हीलर, ऑटो रिक्षा हे अलाउड नाही आहे. अजून एक इथे मेन्शन करावंसारखं वाटतंय की इथे जर आपण पास काढण्यापेक्षा जर आपल्याला हा डोंगर जर आपण चालत केलं हायकिंगसारखं, तर आपल्याला दर्शन हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे जाण्यासाठी जसं आता आम्ही बसने चाललो तसं साईडने एक वेगळा रस्ता आहे, जिकडनं भाविक चालत चालत देखील दर्शनासाठी येतात. हा डोंगर पूर्ण चालत येतात आणि त्यांना बसण्याची त्याचप्रमाणे पाण्याची सोय देखील प्रत्येक ठिकाणी केलेली आहे. आणि हा नजारा बघा तिरुमाला डोंगरचा. तर बघता बघता आम्ही पोचलो देखील. त्यानंतर पुढे काय झालं हे पाहूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.